गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। राज्याच्या राजकारणात एक संततुत्य आणि जनमानसात अढळस्थान असलेले नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वर्गीय कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या 6व्या पुण्यस्मरणानिमित्त आज पंढरपूर शहर आणि तालुक्यात विविध विधायक उपक्रमांचे आयोजन करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली। त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक संस्थांचा उदय व विकास झाला, हजारो लोकांना रोजगार मिळाला आणि शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा कायापालट झाला। याच लाडक्या नेत्याला अभिवादन करण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील भैरवनाथवाडी आणि नारायण चिंचोली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। पुण्यस्मरणानिमित्त भैरवनाथवाडी येथे सर्वप्रथम हरिभजनाचे आयोजन करण्यात आले होते। भजनाच्या पवित्र वातावरणात उपस्थितांनी आपल्या लाडक्या नेत्याला स्मरण केले। पुष्पवृष्टी व प्रतिमेचे पूजन पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री लक्ष्मण धनवडे यांच्या हस्ते श्रद्धेय कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी प्रतिमेवर पुष्पवृष्टी करून उपस्थितांनी त्यांना आदरांजली अर्पण केली। सुपंत वृक्षारोपण, पर्यावरणाचा संदेश देत आणि कर्मयोगींच्या विचारांची जोपासना करत भैरवनाथ भजनी मंडळ अण्णा हजारे आणि तात्यासाहेब देशमुख यांच्या हस्ते परिसरात सुपंत वृक्षारोपण करण्यात आले। नारायण चिंचोली येथील वीर भगतसिंग सार्वजनिक वाचनालय येथेही स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। वाचनालयाच्या वतीने नेत्यांच्या स्मृतींना उजाळा देत आदरांजली वाहण्यात आली। खाऊ वाटप या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधत नारायण चिंचोली येथे प्रसाद वाटप करण्यात आले। समाज उपयोगी आणि विधायक उपक्रमातून नेत्याचे स्मरण करणे हा यामागचा मुख्य उद्देश होता। यावेळी लक्ष्मणराव तात्या धनवडे, लक्ष्मण तात्या कोल्हे माजी सरपंच, गहिनीनाथ चव्हाण उपसरपंच, विष्णुपंत माने माजी चेअरमन, ज्ञानेश्वर बर्डे चेअरमन, दत्तात्रय म्हस्के सर अध्यक्ष, सूर्यनारायण मंदिर समिती, पोपट पाटील माजी सरपंच, विजय कोळेकर, बळवंत धनवडे माजी सरपंच, हरिभाऊ माने, बापूराव कोले, लहूदादा नलवडे, दादा सोनवर, पांडुरंग घाडगे, दादा मामा डुबल, अण्णा हजारे, दादा जानकर, श्रीधर कोळेकर, बापू कोळेकर, मुकुंद घाडगे, दत्ता बनसोडे, सचिन भडकवाड, दीपक गुंड, विनोद कोळेकर, शिवाजी भोसले, सचिन घाडगे, ज्ञानेश्वर वाघमोडे, पांडुरंग पांढरे, डॉक्टर आनंद गाजरे, डॉक्टर महादेव सरडे, भाऊसाहेब माने, सिद्धेश्वर सुरवसे, रमेश कोले, आप्पा महाडी, नारायण गुंड, भास्कर भोसले, सचिन गुंडगे, अनिल देशमुख, बापू वसेकर, तुकाराम कोळी, महेश आप्पा माने, अण्णा बर्डे, नारायण चिंचोली, भैरवनाथवाडी भजनी मंडळ, बाळू वसेकर, कल्याण मामा डबल, हनुमंत घाडगे, विनय सरवदे यांच्यासह भैरवनाथवाडी नारायण चिंचोली येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। तालुक्याचे भाग्यविधाते कैलासवासी सुधाकरपंत परिचारक, शेतकऱ्याचे पांडुरंग, आमच्या सर्वांचे श्रद्धेय मोठे मालक यांची आज 6वी पुण्यतिथी तीर्थक्षेत्र नारायण चिंचोली भैरवनाथवाडी या ठिकाणी पांडुरंग परिवार आणि नारायण चिंचोली सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी मोठ्या मालकांना पुण्यतिथीच्या निमित्तानं भजन, जागर, प्रसाद आणि वृक्ष लागवड करून विनम्र असं अभिवादन करण्यात आलेलं आहे। पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते कैलासवासी परिचारक मालक यांनी सामान्य गोरगरीब कुटुंबासाठी 40 वर्ष अहोरात्र जनतेची सेवा केली आणि गोरगरिबांच्या चुली पेटवण्याचं काम केलं। सर्वसामान्य कष्टकरी जनता, शेतकरी आणि कामगार यांना केंद्रबिंदू मानून या तालुक्याची जलदघडण करण्यामध्ये, सहकार क्षेत्रामध्ये, राजकारणामध्ये, गोरगरिबांच्या विविध योजनांमध्ये, तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक संत म्हणून ज्यांची ख्याती आहे, यांच्या 6वी पुण्यतिथी साजरी करत असताना
एका बाजूला आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मालक नसल्याचं दुःखही होत आहे आणि मालकांनी दिलेली शिकवण त्यांची काय असेल ती आठवण आणि त्यांच्या ज्ञानाची शिदोरी घेऊन आम्ही प्रशांत मालकांच्या उमेश मालकांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुक्याच्या सामाजिक राजकीय आणि सार्वजनिक जीवनामध्ये वाटचाल करत असताना मोठ्या मालकांचे आशीर्वाद कायमस्वरूपी आमच्या पाठीशी आहेत। म्हणून या ठिकाणी त्यांची पुण्यतिथी साजरी करत असताना वृक्ष लागवड असेल किंवा विविध योजनांचं काम असेल, या ठिकाणी गावामध्ये नारायण चिंचोली कायमस्वरूपी आम्ही मालकांचा आशीर्वाद या गावकऱ्यांसाठी होता, म्हणून त्यांची पुण्यतिथी आम्ही या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये आणि याच्यामध्ये आज या ठिकाणी साजरी केलेली आहे। सामाजिक उपक्रम राबवून साजरी केलेली आहे। मालकांची आठवण जीवनभरासाठी आम्हा सर्व गोरगरीब सामान्य आणि शेतकरी कष्टकऱ्यांसाठी एक दिशादायी ठरणार आहे। आज या ठिकाणी नारायण चिंचोली ग्रामस्थांच्या वतीनं, या ठिकाणी नारायण चिंचोली आणि परिसरातील नागरिकांच्या वतीनं मालकांना विनम्र असं अभिवादन करतो। आमच्या शेतकऱ्याच्या पांडुरंगाची कायमस्वरूपी कृपादृष्टी आमच्या सर्वांवर राहील आपली अपेक्षा पांडुरंगाची करतो आणि थांबतो। पंढरपूर तालुक्याचे कैलासवासी जे 30 वर्ष आमदार राहिलेले माननीय सुधाकर पंत परिचारक यांची आज 6वी पुण्यतिथी नारायण चिंचोली असेल, भैरवनाथवाडी असेल, इथे विविध उपक्रमाने या ठिकाणी साजरी होते। प्रथमतः मालकांना सर्व गावकऱ्याच्या वतीनं त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करतो आणि सामाजिक उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारचे तात्याच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण राबवलेले आहेत आणि मालकांचं कार्य निश्चितच या वृक्षारोपणाच्या माध्यमातून असेल व इतर कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल, असंच आपण पुढं नेऊया अशा प्रकारची मालकांच्या चरणी अभिवादन करतो आणि थांबतो।